कोकणकरांसाठी एक गुड न्यूज आहे. राज्य सरकारने शिमग्याआधी एक मोठी घोषणा केली आहे. कारण शिमग्यासाठी आता तुम्हाला थेट बोटीने गावी जाता येणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास फक्त 7 तासात करता येईल. तर शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतलाय. 1 मार्च पासून हा पर्याय कोकणकरांसाठी खुला होईल. मंत्री नितेश राणेही पहिल्या दिवशी या बोटीने प्रवास करतील. तर M2M फेरीचं वेळापत्रक नितेश राणेंकडून जाहीर करण्यात आलंय. कसं असेल वेळापत्रक जाणून घेऊयात. 1 मार्च भाऊचा धक्का इथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल. ती विजयदुर्ग इथे दुपारी 3 वाजता पोहोचेल. 2 मार्च विजयदुर्ग इथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल. ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का इथे पोहोचेल. 4 मार्च भाऊचा धक्का इथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल. ती विजयदुर्ग इथे दुपारी 3 वाजता पोहोचेल. 5 मार्च विजयदुर्ग इथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल. ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का इथे पोहोचेल. 7 मार्च भाऊचा धक्का इथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल. ती विजयदुर्ग इथे दुपारी 3 वाजता पोहोचेल. 8 मार्च विजयदुर्ग इथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल. ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का इथे पोहोचेल. तर सविस्तर माहिती तुम्हाला www.m2mferries.com या वेबसाईटवर